शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले। या 6 खासदारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं ओमराजे निंबाळकर यांचं। धाराशिवचे ते खासदार आहेत। त्यांच्या या 6 खासदारांच्या अधिकृत घोषणेनंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं म्हटलं गेलं। 4 वर्षांमध्ये शिवसेनेतलं हे दुसरं मोठं बंड म्हणावं लागेल। पहिल्यांदा शिंदे यांनी आपल्या आमदारांसहित जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार उलथवून लावलं तेव्हाचं, आणि आता हे 6 खासदार गेले तेव्हा दोन्ही बंडांचं तसं बघायला गेलं तर व्याप्ती जरी छोटी असली तरी हे दुसरं मोठं बंड म्हणावं लागेल शिवसेनेतलं। पण एकेकाळी याच शिवसेनेमध्ये जेव्हा अशा प्रकारचं बंड व्हायचं तेव्हा त्याचे फार मोठ्या प्रमाणात पडसाद उमटायचे। 91 साली छगन भुजबळांनी केलेलं बंड जेव्हा झालं तेव्हा त्याचे फार मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते, नव्हे ते काही वर्ष उमटत होते। त्या बंडाचं आणि ओमराजेंचं देखील एक कनेक्शन आहे, आणि हेच कनेक्शन आज मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, आपण पाहताय झी24 तास। मी कमलेश सुतार। पॉलिटिकल डायरी या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या सदरामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातले काही आठवणीतले किस्से। तर आज किस्सा सांगणार आहे शिवसेनेतल्या बंडाचा। नुकतंच जसं शिवसेनेमध्ये आपण एक आणखी बंड बघितलं, ऑपरेशन टायगर ज्याला म्हटलं गेलं। या ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतले 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले, आणि अत्यंत सोप्या पद्धतीने म्हणता येईल असं हे बंड झालं। कारण पूर्वी जेव्हा शिवसेनेत बंड व्हायचं किंवा असा विचारही खरं तर करणं हे शिवसेनेत अनेकांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं। बाळासाहेब ठाकरेंचा धाक दरारा या प्रकारचा होता, आणि विशेष म्हणजे शिवसैनिकांची रस्त्यावरची ताकद अशी होती की शिवसेनेमध्ये बंड हा शब्द देखील पुकारणं तेव्हा अनेकांना फार धाडसाचं वाटलं असेल। तसं बघायला गेलं तर शिवसेनेतलं पहिलं बंड जे फार छोटं होतं, ज्याला पेल्यातलं वादळही म्हणता येईल, बंडू शिंगरे नावाच्या एका शिवसैनिकाने केलं होतं। पण अर्थात त्या बंडाची फार चर्चा झाली नाही किंवा त्या बंडाचा फारसा फरकही पक्ष किंवा पक्ष संघटनेवरती पडलेला दिसला नाही। पण शिवसेनेतलं सगळ्यात मोठं बंड जे झालं ते छगन भुजबळ यांच्या रूपाने। छगन भुजबळ हे शिवसेनेतलं त्या काळचं अत्यंत आघाडीचं नाव। बाळासाहेब ठाकरेंचे आवडते शिवसैनिक। माझगाव, भायखळा हा परिसर त्यांचा एरिया ऑफ इन्फ्लुएन्स आपण म्हणतो, तसा छगन भुजबळांचा होता। छगन भुजबळांनी एका सामान्य शिवसैनिकापासून शाखा प्रमुख, आमदार, महापौर, मंत्री वगैरे अशी अनेक पदं त्यांनी भूषवली। शिवसेनेत असताना तर मंत्री नव्हते, पण शिवसेना सोडण्यापूर्वी त्यांनी सगळी पदं भूषवली होती। त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं, शाखा प्रमुख असेल, आमदार असेल, महापौर, नगरसेवक, माझ्या मते बेस्ट समितीचे चेअरमन वगैरे अशी अनेक पदं त्यांना शिवसेनेत असताना मिळाली। पण 91 साली मंडल आयोगाची तेव्हा देशभर चर्चा होती। मंडल आयोगाच्या वरनं ओबीसींचे नेते असणारे छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घेतली। बाळासाहेब ठाकरेंचा मंडल कमिशनला असलेला विरोध आणि छगन भुजबळ यांनी त्या काळी ओबीसीच्या मुद्द्यावरनं घेतलेली भूमिका याच्यावरनं कुठेतरी वाद झाले। खरं तर त्याच्यामागे राजकीय कारणं वेगळी होती। पक्षात आपण कुठेतरी साईडलाईन होतोय असं एक छगन भुजबळांच्या मनात कुठेतरी होतं, आणि त्याच्यातूनच छगन भुजबळ यांचं बंड 91 साली झालं। आणि छगन भुजबळ यांच्या सहित इतर 17 आमदारांनी त्या काळी शिवसेनेविरोधात बंड केलं। तेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं, आणि त्याच काळात हे बंड झालं। राज्यभर याचे खूप मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले। छगन भुजबळांची पोस्टर्स, छगन भुजबळांनाही तेव्हा गद्दार म्हटलं गेलं, जे आपण 2022 साली बघितलं, किंवा आताही जेव्हा ऑपरेशन टायगर पार्ट 2 किंवा ऑपरेशन टायगर 2.0 ज्याला म्हटलं गेलं, त्या ऑपरेशन टायगर नंतरही पुन्हा एकदा गद्दार आणि ही चर्चा सुरू झाली। तेव्हाही छगन भुजबळांना अशाच प्रकारे चिडवलं गेलं, हिणवलं गेलं, त्यांच्यावरती टीका करण्यात आली। स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले काही कार्टून्स होते ज्याच्यामध्ये छगन भुजबळांना कावळा म्हणून दाखवण्यात आलं होतं, किंवा एकतर थोडंसं छगन भुजबळांबाबतचं एक आक्षेपार्ह पोस्टरही तेव्हा फार ठिकाणी चिटकवण्यात आलं होतं की छगन भुजबळ कसं ज्या शिवसेनेत वाढले त्याच शिवसेनेशी त्यांनी प्रतारणा केली किंवा शिवसैनिकांच्या भाषेत गद्दारी केली, अशा आशयाचे पोस्टर राज्यभर तेव्हा लावण्यात आले होते। आणि छगन भुजबळांच्या विरोधात जागोजागी आंदोलनं झाली तेव्हा त्या काळीसुद्धा। आणि हा जो काळ होता, खरं तर हा छगन भुजबळांच्या विरुद्ध असलेला रोष। तेव्हा छगन भुजबळ शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सामील झाले होते, आणि छगन भुजबळांविरुद्धचा हा राग तेवढ्या आंदोलनापुरताच न थांबता तो पुढची काही वर्ष सुरू होता। आणि याच रोषातून छगन भुजबळ यांच्या घरावरती
97 साली शिवसैनिकांनी हल्ला केला. अर्थात त्याला तत्कालिक कारण रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेल्या एका घटनेचं होतं. त्या घटनेचा राग म्हणून त्या घटनेविरुद्धचं आंदोलन म्हणून काही आंदोलकांनी शिवसैनिकांनी एका खासदारांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांच्या तेव्हा सरकारी निवासस्थान जेव्हा ते बी लाईनमधले जे बंगले होते, छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती शिवसैनिक चाल करून गेले. अत्यंत मोठ्या प्रमाणात हा बंगल्यावरचा हल्ला होता, ज्याच्यामध्ये गेट तोडून सगळे शिवसैनिक सुरक्षा तोडून हे बंगल्याच्या आतमध्ये शिरले. तिथल्या रिसेप्शनची, तिथल्या टेलिफोन्सची आणि तिथल्या साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. छगन भुजबळ स्वतः त्या बंगल्यामध्ये तेव्हा हजर होते आणि जर तेव्हा त्या आंदोलकांच्या हाती लागले असते तर कदाचित काहीतरी विपरीतही घडू शकलं असतं, असं खुद्द छगन भुजबळ यांनी आपल्या काही मुलाखतींमध्ये सांगितलं. असं म्हटलं जातं की छगन भुजबळ तेव्हा घरातल्या एका खोलीच्या बाथरूममध्ये तिथे लपले होते आणि त्यामुळे ते आंदोलकांच्या हाती लागले नाही, अन्यथा तेव्हा काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. पण शिवसैनिकांचा रोष इतका होता, राग इतका होता, त्यांचा आवेग इतका होता की त्या बंगल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान तेव्हा झालं आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड तेव्हा झाली. अत्यंत हिंसक अशी ही घटना म्हणून त्याची नोंद झाली. छगन भुजबळ तेव्हा विरोधी पक्षाचे नेते होते. राज्यामध्ये युतीचं सरकार होतं, भाजप शिवसेना युतीचं सरकार असताना छगन भुजबळ यांच्यावरती हल्ला झाला. पण हा रोष टिकला किती? 6 वर्ष. 91 साली छगन भुजबळांनी शिवसेना सोडली होती आणि त्याच्यानंतर 6 वर्षांनी हा त्यांच्या घरावरती हल्ला झाला आणि ते मधल्या काळामध्ये त्यांच्या विरुद्धची आंदोलनं होत होती. मग बाळासाहेब ठाकरे त्यांना लखोबा लोखंडे म्हणायचे. यानंतर छगन भुजबळांनी देखील त्यांना सभांमधून टी बाळू म्हणणं चालू केलं होतं. ही त्यांच्यातली देवाणघेवाण पब्लिकली कटुता खूप टोकापर्यंत गेली होती. पण त्या कटुतेचं कल्मिनेशन, त्याचं टोक कुठे झालं, त्याचा पीक कुठे झाला, तर तो या हल्ल्यामध्ये झाला. आणि शिवसेनेत बंड करणं हे किती अवघड असतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे तेव्हा दिसून आलं. आणि तसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की या हल्ल्याचं सध्याच्या बंडाशी एक छोटंसं कनेक्शन देखील आणि खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता जे बंड झालं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ओमराजे निंबाळकर यांचं. ओमराजे निंबाळकरांनी आपला निर्णय घेण्याच्या आधी काही वेळ घेतला, कारण त्याच काळामध्ये त्यांच्या वडिलांची म्हणजे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल येणार होता. 20 वर्ष ही केस सुरू होती मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये आणि त्याचा निकाल आल्यानंतर आपण निर्णय घेऊ असं ओमराजे यांनी सांगितलं होतं. आणि अर्थात त्या केसचा निकाल आला, याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी आपला निर्णय घोषित केला. आता ह्याचं कनेक्शन ओमराजेंशी कसं? बघा, ओमराजेंचं हे बंड, शिवसेनेतलं बंड आणि त्या भुजबळांचं बंड, तुम्ही म्हणाल त्याचं काय कनेक्शन आहे? तर छोटंसं कनेक्शन इंटरेस्टिंग आहे. ज्या पवनराजे हत्याकांडा संदर्भात त्यांनी निर्णय आपला रोखून ठेवला होता की मी या केसचा निकाल आल्यानंतर माझा राजकीय निर्णय जाहीर करीन, त्याच्यामधले प्रमुख आरोपी जे होते ते होते डॉक्टर पद्मसिंह पाटील. अर्थात कोर्टाचा निर्णय आला आणि पद्मसिंह पाटील यांना त्याच्यामध्ये निर्दोष त्यांची मुक्तता झाली. छगन भुजबळांचं जेव्हा बंड झालं तेव्हा छगन भुजबळांना शिवसैनिकांच्या धमक्या येत होत्या, त्यांच्यावर आंदोलनं सुरू होती. काही ठिकाणी जसं मी म्हटलं की छोट्या प्रमाणात का होईना हिंसक आंदोलनं सुरू होती. छगन भुजबळांना धमक्या दिल्या जात असल्यामुळे त्यांना राज्य सरकारने सुरक्षा दिली होती. छगन भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि सरकारकडनं तेव्हा त्यांना सुरक्षा देण्यात आली होती आणि ती तत्कालीन गृहमंत्र्यांनी फार गांभीर्याने घेतलं होतं. छगन भुजबळ नुकतेच काँग्रेसमध्ये आलेत, त्यांच्यासोबत इतर 17 आमदार आहेत, त्यांना सुरक्षा द्यावी असं गृहमंत्र्यांनी तेव्हा सांगितलं होतं. तेव्हा गृहमंत्री कोण होते? तर ते होते डॉक्टर पद्मसिंह पाटील, ज्यांचाच आता निकाल आला आणि त्याच्यानंतर ओमराजेंनी आपला निर्णय घेतला. छोटंसं कनेक्शन आहे पण फार इंटरेस्टिंग आहे. पण त्याच निमित्ताने शिवसेनेच्या बंडाची देखील उजळणी आपण केली आणि हे किस्से त्यानंतर सुद्धा अनेक शिवसेनेत बंड झाली. नारायण राणे सोडून गेले, खुद्द राज ठाकरे सोडून गेले. पण छगन भुजबळांच्या बंडाच्या वेळेस ज्या प्रकारची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली होती, ज्या प्रकारचा आवेश आणि आवेग दिसला होता तो नंतर दिसून आला नाही. पण यावेळेस ओमराजेंनी शिवसेना सोडली, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली. खरं तर ठाकरेंची साथ सोडून ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले. पण जेव्हा भुजबळांचं बंड झालं होतं तेव्हा ज्यांच्यामुळे त्यांनी आपली राजकीय कारकीर्द ज्यांचा फोकल पॉईंट म्हटला जातो, ज्यांचा केंद्रबिंदू होता, त्याच हत्याकांडातले आरोपी असताना आता ज्यांची निर्दोष मुक्तता झाली तेच पद्मसिंह पाटील गृहमंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्याच शिवसेनेविरुद्धच्या बंडाला सुरक्षा देण्याची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली होती. आजचा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि या सदरामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे किस्से ऐकायला आवडतील आम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी दर आठवड्याला आणि ठराविक कालावधीनंतर तुम्हाला असेच राजकारणातले किस्से सांगत राहील. तुम्ही बघत राहा झी 24 तास.